अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येत, निवडून यासाठी. आपण जातीसाठी भिजू. मग स्वार्थ कशा दे, मग जात मोठी करणार. त्यांचा स्वार्थ कशा दे, किती येते बोजार एकदा येणारच नाही. काय मग तो पावसात झोपीच नाही तर उन्हात झोप. आता मराठीत काहीच येऊन देत नसत कोणाचं. कोकणातला एक जण सध्या भेटाराकडेच बघत आहे. चांगला माणूस होता राव तो. त्याला काय झालं जाणू आणि माया नादी लागल्या. अरे ह्या आग्यामुळे कुठं कुठं चावल. जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडणे खेळता आमच्याशी. मी जर माझा समाजाचा लढा, माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो, तुम्हाला अडचण काय. काल तुमच्या सोलापुरात एक जण बोलला होता, नुसते बोर्ड माणसच नाही. जर माझ्या मनात असतं, मी जर वेगळ्या दिमागाचा असतो तर मी म्हणलं असतं याला धाराशिवच्या बाहेर जाऊनच देऊ नका म्हणलं असतं. नाही आपण संयमी. तर काल जरांगे पाटील यांनी केलेला हल्लाबोल आपण बघितलेला आणि आज जरांगे पाटील यांची शांतता रॅली ही सांगलीमध्ये आहे. तर सांगलीमध्ये आज एकूणच काय घडू शकतं आपण बघूया. स्वप्नील, जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज सांगलीमध्ये आज कशा पद्धतीने जरांगे पाटील हल्लाबोल करणार. नक्कीच गुरु, काही वेळामध्ये जरांगे पाटील यांचं सांगलीमध्ये आगमन होईल. मिरजेमधून या रॅलीला सुरुवात होणार आहे. सांगलीतील विश्रामबाग परिसरातून जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर सांगलीतील राम मंदिर चौकामध्ये जरांगे पाटील हे मराठा समाजाला संबोधित करणार आहेत. आपण जर पाहिलं तर जरांगे पाटील सातत्याने सरकारवर टीका करतायत, परंतु आज सांगलीमध्ये नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसेच निवडणुकीसंदर्भात ते मराठा समाजाला देखील काय संबोधित करणार हे देखील पाहावं लागणार आहे. गुरु, धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.